व्हेजच्या वेगवेगळ्या चटण्या तुम्ही खाल्लात असाल, पण ही नॉनव्हेजची चटणी तुम्ही खाल्लात आहे का? नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ना अशी कुरकुरीत अशी जवळा चटणी करून दाखवणार आहे. मस्त अशी तोंडी लावायला, भाकरी बरोबर खायला, कुठे प्रवासात गेलात तरी पण न्यायला, डब्यासाठी वगैरे ना अशी मस्त ही चटणी लागते ना इतकी. आज मी तुम्हाला ही जवळ्याची कुरकुरीत चटणी करून दाखवते. पावसाची तयारी बघा. कुरकुरीत जवळा असा मी सुकवून चांगला असा भरून ठेवलाय साफ करून. म्हणजे घेताना म्हणजे साफ करायची गरज नाही, आधीच निवडून पाकडून अगदी ठेवला ना असा की घेता येतात पटकन आणि करता येतं. काय हवे? हा, थोडासाच घेते ना हवे. हा म्हणजे आपण घरी ताजी ताजी बनवूया. होय, ताजी चटणीची चव चांगली लागते. होय, करून नाही आपण जास्त ठेवायची. बस नाही एवढी? हा बस झाली एवढी. एवढीच करते. इथे हा सुका जवळा घेतलाय बघा. लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर, हळद, लाल मसाला, मीठ आणि कोकम घेतलीत आहेत. अशी बारीक तुकडे करून घेतलीत आहेत हे बघा. आणि आपल्याला तेल लागणार आहे. एवढं साहित्य आहे बघा. एवढ्या साहित्य तुम्हाला अशी चविष्ट अगदी चटणी करून दाखवते बघा. इथे मी हा कोलिम आहे ना आधी धुवून घेते. अगदी स्वच्छ आहे कोलिम हा बघा. अजिबात घाण नाही. आपण घेतानाच चांगला घेतला ना काय बे. हा मग टिकतो पण चांगला. हा कोलिम आहे ना आपल्याला 2 वेळा चांगला असा धुवून घ्यायचा आहे आणि असा पिळून घ्यायचा बघा. पिळून घ्यायचा आणि अशा चालणीवर ठेवायचा सुट्टा करून. कोलिम बघा इथे मी 2 वेळा धुवून ना असा चालणीत नितळत ठेवलाय. पिळून घेतलात ना की मग पाणी पण एवढं नितळत नाही, तरी पण असं चालणीत ठेवायचा. हा बघा. आता आपण काय करूया, कोलिम भाजून घेऊया. चांगला कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी कढई ठेवली आहे. कढईत ना तेल टाकायचं थोडं. असं तेल टाकायचं आणि कढईला ना पूर्ण तेल लावून घ्यायचं, म्हणजे कोलिम तो चिकटत नाही. तव्यात करत असाल ना तर तव्याला पण असं तेल लावून घ्यायचं आणि मग कोलिम टाकायचं. हा हे लक्षात ठेवा. हा तेल टाकायचं. हे बघा मला ते चिकटत नाही, अजिबात नाही चिकटत. हा असा आपल्याला चटणीसाठी किंवा कांद्यावरचा कोलिम करतो ना तो कसा आपण धुवत नाही असा, हे डायरेक्ट हे करतो. म्हणून आपण ना तो कोलिम धुवून असा भाजायचा असं. आणि आपण इतर ह्याच्यात ना भाजी वगैरे काय करतो ना, वांगा बटाटा भाजी कोलिम टाकून किंवा नुसता असा कोलिम करतो ना, तो आपण कसा धुवून घेतो. म्हणजे आपल्याला हे सुके जे प्रकार करायचे आहेत ना, सुके सरसरीत, तेव्हा कसा कोलिम धुवून असा भाजून कुरकुरीत पुन्हा होतात असा करायचा. असं. आणि जे ओले प्रकार करतो पाण्याचे वगैरे ना, त्याच्यात डायरेक्ट 1, 2 ते 3 वेळा कोमट पाण्याने फक्त धुवून घेतला तरी देखील चालेल. तेव्हा भाजायची गरज नाही. सुकली चालली सुकली असेल नाही, कारण तो कोलिम आपल्याला काढून ठेवायचा आहे ना भाजलेला. होय. कोलिम बघा असा कुरकुरीत व्हायला लागलाय. हा बघा. होय, सुरुवात झाली आहे. हा कोलिम बघा चांगला सरसरीत झालाय. हा बघा होता तसं झालं नाही हवे. होय, असं धुतलेलं कोण बोलणार नाही. होय, वाटणार पण नाही. असं आपल्याला करून घ्यायचं आहे बघा. कोलिम असा भाजला ना की अशी चालण घ्यायची बघा आणि चालणीत ठेवायचं. म्हणजे का, म्हणजे शेदवत नाही, पाणी सुटत नाही. ताटात वगैरे असं काढलात ना की कसं पाणी सुटतं म्हणून. आता आपण असं हा ठेचा करून घ्यायचा आहे. आलं आणि लसूण आणि मिरची बघा, कोथिंबीर. आपल्याला ह्याच्यात ना पाणी नाही टाकायचं आहे. चालू बंद मिक्सर करून असा दरदरीत ठेचा करून घ्यायचा फक्त. हा दाखवते तुम्हाला. हा बघा असं आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे दरदरीत. काय हवे. हा, चव भारी लागते. मस्त झालाय ना. मस्त झालाय. हे बघा असा पेस्ट नाही करायची. कोलिम बघा कसा कुरकुरीत झालाय. होय, आवाज येतोय. हा मग आता चटणी करूया. आता आपल्याला ह्याच्यात ना हा ठेचा टाकायचा आहे. हे बघा
असं लावून घ्यायचं सगळीकडे. हळद टाकायची आहे, थोडीशी हळद टाकायची, मसाला टाकायचा, असा पेरूनच टाकायचा बघा. चवीनुसार मीठ, थोडंसं जवळ्यात कसं असतं थोडंफार मीठ, असं मीठ, आणि हे कोकम टाकायचं. आणि हलक्या हातीन हे बघा असा मिक्स करायचा. आधी ना हलक्या हातीन असा हा ठेचा वगैरे ना लावून घ्यायचा, आधी चुरायचं नाही. हा अगदी हलक्या हाताने असा ना असा कोलिम हा चुरून घ्यायचा. हा बघा, म्हणजे तो ठेचा वगैरे आहे ना तो लागायला पाहिजे नाही. हा एकदम आपल्याला कुस्करायचं नाही. हा पावडर नाही करायचे, हलक्या हाताने करायचं. होय, मीठ तिखट असं व्यवस्थित लागायला हवं, मग भाकरी बरोबर खायलाच मस्त. मग काय होय, चवच भारी लागते होय. याची. कुठली पण भाकरी, तांदळाची, ज्वारीची, नाचणीची, कुठली पण भाकरी खावा याच्या बरोबर, मस्तच लागेल, तुम्हाला आवडेलच. होय. मग असा मिक्स करून झालाय. आता आपल्याला ही चटणी आहे ना थोडंसं तेल टाकून ना मस्त अशी फ्राय करून घ्यायची चांगली. कढई पण तापली आहे बघा. हे बघा तेल टाकलंय, तेल पण असं कढईला पूर्ण परत लावून घ्यायचं. हा असं भाजताना पण लावायचं आहे आणि अशी चटणी फ्राय करताना पण तेल असं कढईला सगळं लावून घ्यायचं. आणि ही चटणी अशी चांगली फ्राय करून घ्यायची. अशी चटणी चांगली अशी परतवत राहायची बघा, आणि चांगली गरम करून घ्यायची. हा कशी झाली आहे बघा, मस्त. काय वे होय, तो ठेचा टाकलाय ना त्याचा सुगंध एकदम भारी येतोय. होय, मग भारी दिसते चटणी, मस्तच. प्रवासात वगैरे म्हणजे कुठलाही पदार्थ काय नेलात ना की कसं खराब होतो की नाही. होय, अशी भाकरी बरोबर अशी कोलंबाची चटणी वगैरे नेलात ना की टिकेल पण चांगली, म्हणजे खराब नाही होत. मग आणि सगळेजण आवडीन खातील. एक भाकरी खाणारा माणूस ना 2 भाकऱ्या खाईल. काय हवे? होय, सहज खाईल, कारण ही होय. चटणी लागतेच तितकी भारी. होय, मग जवळ्याची चटणी तयार. एकदम झटपट. होय, थंड करायची आणि डब्यात भरून ठेवायची. गरम गरम नका ठेवू, थंड करून ठेवा. नाही त्याला कसं पाणी सुटतं. हा, पाणी सुटतं. आपण कशी चटणी ताजी ताजी बनवूनच खायची. काय हवे? हा, चव भारी चव लागते. भारी लागते. मग कुठलाच पदार्थ, कुठल्याच चटण्या तुम्ही बघा जास्त दिवस महिन्याभर 15 दिवस जर करून ठेवलात ना तर त्याची चव बिघडते बघा. आणि ताजी चटणी तुम्ही केलात ना की त्याची चव चांगली लागते. काय हवे? हा, पण तुम्हाला जर प्रवासात वगैरे न्यायची असेल ना तर एक 4 ते 5 दिवस सहज टिकते ही सहज चटणी. राहील. होय. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पावसाळी व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा. हा करून बघा आधी तुम्ही, होय की नाही हवे हा असं.